लाईव्ह, बातमी आमची, तुमच्या न्याय हक्काची। नमस्कार, TK9 न्यूजमध्ये आपलं स्वागत। सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला आदेश, नगरपालिका निवडणुका 4 महिन्यात पार पाडा। त्यामुळे निवडणुकीच्या हालचालीला वेग आला आहे। त्यापैकी शिरूर नगरपालिका एक महत्त्वाची नगरपालिका असून या नगरपालिकेला 100 वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत। या नगरपालिकेवर अनेक वर्षापासून धारीवाल कुटुंबाची सत्ता राहिली असून सर्वात पहिले नगराध्यक्ष स्वर्गीय माणिकचंद धारीवाल, त्यानंतर पुढे अनेक वर्ष स्वर्गीय रसिकभाऊ धारीवाल यांनी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले। 2007 पासून त्यांचे चिरंजीव प्रकाश धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेत अनेक मोठमोठी विकास कामे झाली। परंतु यावेळी प्रकाश धारीवाल यांनी नगरपालिका निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे। त्यांची मनधरणी करण्याचे सोडून सध्या त्यांचेच नगरसेवक एकमेकाच्या विरोधात दंड थोपाटण्यात मग्न आहेत। स्वतःच्या पक्षाचा झेंडा नगरपालिकेवर फडकवण्यासाठी धडपड करताना दिसतात। प्रकाश धारीवाल यांनी उभारलेल्या नगरपालिकेच्या इमारतीसमोर महाविकास आघाडीच्या बॅनरखाली प्रकाश धारीवाल यांचे नगरसेवक मुजफ्फर कुरेशी व संजय देशमुख यांनी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केलं। दुसऱ्या दिवशी त्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी महायुती बॅनरखाली प्रकाश धारीवाल यांच्या नगरसेविका मनीषा कालेवार व अंजली थोरात यांचे पतिराज शरद कालेवार आणि मयूर थोरात यांनी आंदोलन करून प्रशासन उत्तमरित्या व योग्य काम करतात म्हणून मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांचा जाहीर सत्कार केला। या दोन्ही आंदोलनांमुळे प्रकाश धारीवाल यांनी निर्माण केलेली नगरपालिकेची भव्य इमारत अपवित्र झाली असून ती पुन्हा पवित्र करण्यासाठी धारीवाल समर्थक यांनी गुलाबजल टाकून शुद्धीकरण करून घेतले। तसेच या शिरूर शहरात आणि नगरपालिकेत फक्त धारीवाल ब्रँड चालतो, दुसरं कुणी नाही, असे बॅनर हातात धरून घोषणाबाजी केली। शिरूर शहराच्या विकासाचा एकच ब्रँड धारीवाल, धारीवाल। शिरूर नगरीचा एकच ब्रँड धारीवाल, धारीवाल। शिरूरकरांचा एकच विश्वास धारीवाल, धारीवाल। त्यावेळी TK9चे संपादक तुकाराम खोले यांनी सुशांत कुटे यांच्याशी संवाद साधला। मला असं म्हणायचं, काल जे आंदोलन झाले किंवा परवा त्याच्यानंतर जे आंदोलन झाले ते वैयक्तिक हेवेदाव्यापोटी द्वेषापोटी होते। या जनतेच्या नागरिकांचं कुठलं हित याच्यात पाहिलं होतं, कारण शिरूर शहरात नागरिकांना मधनं कुठलेही प्रश्न अजून निर्माण झाल्याच्या कुठल्या जनमानसात चर्चा नाही की, आणि मग हे आंदोलन नेमकं जनतेच्या हितासाठी होतं का त्यांच्या वैयक्तिक पक्षवाढीसाठी किंवा जनतेच्या हिताचा कुठला प्रश्न जोडून दुसरा प्रश्न, या शिरूर शहरात गेले 30-40 वर्ष रसिकशेठ धारीवाल नगरपालिकेचा कारभार पाहतात, त्यांच्या घराण्याकडे सत्ता आहे। पूर्वी बापूसाहेब थेटे आमदार असतील, पोपटराव गावडे आमदार असतील, बाबूराव पाचरणे आमदार असतील, त्यांच्या काळात कधी या नगरपालिकेच्या याच्यात पक्ष हस्तक्षेप जाणार नाही। मग हा पक्ष हस्तक्षेप साधारण कधीपासून आणि आत्ता नेमकं त्या पक्ष हस्तक्षेपावर तुमचं काय म्हणणं आहे? आणि या धारीवालांनी कधीही कुठला पक्ष मानला नाही आणि या नगरपालिकेत कुठलेही पक्ष नाही, जे काही निवडणुका झाल्या त्या पक्षविरहित निवडणुका झाल्या। मग आता ज्या पद्धतीचे आंदोलनं चालू आहेत, तुम्हाला याच्यावर काय म्हणायचं? हे आंदोलन पक्ष पातळीवर निवडणुका होण्यासाठी चालले आहेत का नेमकं काय चाललंय? नाही, मुळामध्ये शिरूरमध्ये शिरूरची जी जनता आहे ती आतापर्यंत धारीवाल या नावाकडे बघून मतदान करत आलेली। पक्ष अनेक आहेत ना, अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आजही आपल्या सोबत आहेत या आंदोलनात। मुळामध्ये राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेवून शिरूर शहराच्या सार्वजनिक विकासासाठी आदरणीय प्रकाशभाऊ धारीवालांच्या नेतृत्वाखाली शिरूर शहर विकास आघाडी गेल्या तिसऱ्यांदा म्हणजे 15 वर्षापासून काम करते। आणि मुळामध्ये आता जे येणाऱ्या काळात निवडणुकीबद्दल बोलणे इतपत मी मोठा नाही, परंतु मला असं वाटतं की शिरूर शहराच्या प्रत्येक नागरिकाला असं वाटतं की आदरणीय प्रकाशभाऊ धारीवालांच्या ताब्यात हे गाव राहावं, आदरणीय प्रकाशभाऊ धारीवालांच्या ताब्यात ही नगरपालिका राहावी, जेणेकरून या नगरपालिकेचा कारभार जो आहे तो सुरळीत चालेल। आणि प्रकाश भाऊंवर या लोकांचा विश्वास आहे, शिरूरकरांचा सर्वसामान्य विश्वास आहे। आणि पक्षीय राजकारण मान्य आहे, विधानसभा लोकसभेला पक्षीय राजकारण होतं, परंतु शिरूर नगरपालिकेला मात्र बाकीचे राजकीय पक्ष हे सगळे धारीवालांसोबत असतात, हा इतिहास आहे आणि याच्या पुढे देखील ते राहतील असा विश्वास आहे। त्याच्यामुळे शिरूर शहर विकास आघाडी आणि त्याचं नेतृत्व करत असणारे आदरणीय प्रकाशभाऊ धारीवाल या शहरासाठी खूप गरजेचं आहे, एवढंच मला सांगायचं। शिरूर विकास आघाडीचे नेते माननीय प्रकाश धारीवाल तर प्रत्येक वेळी बोलताना सांगतात की मला ह्या वेळेस इंटरेस्ट नाही किंवा आम्ही थांबणार आहोत। मग जर प्रकाश धारीवाल उद्या नसतील तर या नगरपालिकेच्या शिरूर शहराची काय अवस्था असेल?
नाही, प्रकाश भाऊंनी काय निर्णय घ्यायचा हे सांगण्यात पण आपण मोठे नाही, परंतु प्रकाश भाऊ या नगरीसाठी पाहिजे अशी सर्वसामान्य शिरूरकरांची इच्छा आहे. तुम्ही जरी ग्राउंड लेवलला गेले, प्रत्येक वार्ड निहाय जर फिरले, तर धारीवाल ही शहराची गरज आहे. राजकीय पक्ष हे सगळं चालू राहील, राजकारण इलेक्शन निवडणूक होत असतील, परंतु या शहरासाठी, या शहराच्या विकासासाठी आणि या शहराचा सामाजिक सलोखा जपण्यासाठी धारीवाल खूप गरजेचे आहेत. मला एवढंच म्हणायचं. TK9 न्यूज लाईव्ह.